नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आंबेजोगाई तालुक्यातील तळणी गाव या गावामध्ये हे 5 फुटाचे सरीवरंबे तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी आता दोडका लागवड सोबतच कापूस लागवड आणि पावटा लागवड जे आहे ते ह्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर हे तयार केलेले जे काही सरीवरंबे आहेत तर ह्याच्यावर ह्या पिकाची म्हणजे आता ह्या खरीपातल्या पिकाची कापणी झाल्याच्या नंतर पुढचं जे काही नियोजन राहणार आहे तर ते म्हणजे या ठिकाणी जे आहे ते शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून पुढच्या पिकाची जी आहे ते लागवड करण्याचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करत आहेत. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीनं जे आहे ते हे ह्या ठिबकची जी काही नळी अंतरलेली आहे तर त्याचं जे काही डिस्चार्ज जिथं होतं आहे तर त्या ठिकाणी जे आहे ते हे या पद्धतीनं जे आहे ते हे लागवड जे आहे ते हे पिकाची करत आहेत. तर आता हे बेडवरच तुम्ही जे करताय त्याचं काय कारण आहे? असं पारंपरिक हे न करता बेडवरच करायचं काय कारण आहे तुमचं? हे ना पाणी लागत नाही. पाणी लागत नाही होय. हा, निचरा होते लवकर. निचरा होते जमिनीचा आणि माल हे तोडताना पण आपण त्रास होत नाही, अजिबात बेजारी होत नाही. बेजारी होत नाही. खरंय, किती पाऊस पडला ते सरी वाटे चालता येते. म्हणजे रानाचा लवकरात लवकर निचरा होणे, जमीन वापशावर राहणे. आणि मला सांगा पावसात नाही, आता हे पावसाचा जर खंड राहिला आता सांगतायत ना अल निनोचा प्रभाव राहणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काय वाटतं ह्या बेडमध्ये धरलेलं पाणी आपल्या पिकाला संरक्षित राहील का नाही? म्हणजे हे गादी वाफा तयार झाला ह्याच्यात पाणी साचून राहील तर त्याचा फायदा होईल का नाही? हां. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की पाण्याचा निचरा होऊन त्या ठिकाणी तुम्हाला काय तोडणी वगैरे जे काय ऑपरेशन आहे ते व्यवस्थित करता येतात. तर किती वर्ष झाले हे बेडचं तुम्ही करताय? माझी हे पहिलीच वेळ आहे ना? हां हां हां. म्हणजे हे कुणाकडून बघून केलं का तुमचं मनानंच तुम्ही? मनानंच केलं. उद्देश काय त्याचा? हे काय व्हायला सतत पीक काय व्हायला सोयाबीन हो हरभरा हो बरं मरायला जा बर फेरबदल गेले, Yes. कापूस घेतला होय. आणि यावर्षी हे करावं म्हणलं माळवं थोडं माळवं करायचं. पण माळवं करताना सुद्धा तुम्ही पारंपरिक पद्धतीनं नाही तर ते बेड तयार करून केलं, तर त्याचं काय कारण म्हणले? हे पाण्याचा निचरा होतोय बेडनं होय. म्हणून केलं. ओके. तर शेतकरी बांधवांनो, इतरही शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीनं आपण बेड तयार करून सरीवरंबे तयार करून त्यावर जे आहे ते पिकांची लागवड करा. निश्चित ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला जसं ह्या शेतकरी महोदयांनी सांगितलं की पाण्याचा निचरा लवकर होत आहे आणि हे जी काही पडलेला पाऊस ह्या बेडमध्ये जे आहे ते पाणी शोषून घेतल्या कारणानं संरक्षित पाणी जे आहे ते आपल्याला त्या पिकाला भेटतं. मुळाच्या कार्यकक्षेमध्ये जे आहे ते आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ते पाणी राहतं आणि त्याच्यामुळं आपलं पीक चांगल्या पद्धतीने जे आहे ते आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये जोपासता येऊ शकतं.